नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो पहिला पंधरवडा बऱ्याच गोष्टींसाठी अनुकूल आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये गोष्टी सगळ्या विलंबाने होतील किंवा हळूहळू होतील. त्यामुळे त्या काळात आपण उगाचच घाई करू नये. कारण आपल्याला जर अनुकूल परिस्थिती नसेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार नाहीत. त्या वेळानेच होईल, दिरंगाईनेच होतील. त्यामुळे आपण घाई करून आणि आपण त्यामध्ये आपला तळतळाट करून घेऊन काय फायदा नाही. तर आपण तसं करू नका की जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला स्वतःला होईल. परिस्थिती आणि प्रसंग सांभाळून तुम्ही रिॲक्ट व्हा की जेणेकरून तुम्हाला त्याची पीडा होणार नाही. साधारणपणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्यापेक्षा सुपिरियर म्हणजे बुद्धिवादी लोक, आपल्यापेक्षा हुशार लोक असे जे आहेत ते लोक आपल्याला विविध प्रकारचे सल्ले देतील. तर नेमका सल्ला कोणता घ्यायचा आणि जो आपल्या हितावह आहे हे जर आपल्याला बघावं लागेल. कारण सल्ले सगळेच देतात. फुकटचा सल्ला देणं हे फॅडच आहे. तर ते फॅड जे असलं तरीसुद्धा तो सल्ला आपल्याला कोणता खरोखर पटण्यासारखा आहे आणि तो आपल्याला अनुकूल आहे ते जर आपल्याला नीटपणे बघावं लागेल. आणि ते तुम्ही जर केलं तर तुमचं चांगलंच होईल, नुकसान किंवा फसगत होणार नाही. त्यामुळे सल्ला ऐकून अवश्य घ्या. कोणतेही सल्ले असोत ऐकून अवश्य घ्या. ते करायचं की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून ऐकला की लगेच करायलाही जाऊ नका. त्यामध्ये तुमचा विचार त्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या प्रकृतीबद्दल मला खूप काही काळजी अशी दिसत नाही आहे. प्रकृती आपली चांगली आहे, ठणठणीत आहे असं मी सांगेन. खूप काही त्रास दिसत नाही आहे हेही सांगेन. मानसिक मात्र जे आहे ते साधारण पहिल्या पंधरवड्यामध्ये अनुकूल आहे आणि दुसऱ्या पंधरवड्यात थोडं प्रतिकूल आहे. तर त्या प्रतिकूल मानसिक परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या काही गोष्टी ज्या घडल्या नाहीत त्याच्याबद्दल हट्ट धरून बसू नका. कारण त्याचा पुन्हा एकदा एक त्रास तुम्हाला होऊ शकतो. उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना विशेष करून जे कलावंत आहेत आणि ते त्यावर जगतात त्यांना विशेष मानसन्मान या महिन्यामध्ये प्राप्त होईल. कारण कलावंत सगळेच असतात पण ते आपल्या कलेवर आपलं पोट भरत नाही किंवा कलेवर जगत नाही. तर असे कलावंत वेगळे म्हणजे कलेवर आपलं पोट भरतायत किंवा त्यावर जगतायत त्यांना या महिन्यामध्ये विशेष मानसन्मान मिळेल किंवा ॲवॉर्ड मिळेल असं यामध्ये दिसून येतं. काही कलावंत स्वतःचं इन्व्हेन्शन काही करतात, स्वतःचं संशोधन करून त्यामध्ये काही प्रगल्भता मिळवतात. तर अशा लोकांना या महिन्यामध्ये खूप चांगली संधी आहे असं मला वाटतं. आणि आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी तुम्हाला या महिन्यात मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं म्हणेन की घरातून आणि मानवी उपद्रव तुम्हाला या महिन्यात जास्त होणार असं दिसतं. मॅन मेड प्रॉब्लेम असं म्हणतात ना, ते या महिन्यात जास्त प्रकारे दिसून येत आहेत. तर त्यामध्ये आपण सतर्क असणं आणि जागरूक असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कोणत्या प्रकारे जे असमाधानी लोक आहेत, जे असमाधानी लोक तुम्हाला उपद्रव देऊ शकतात, तर त्या नेमक्या असमाधानाचं कारण काय हे जर शोधून काढलं आणि त्याप्रमाणे त्यांना आपण हँडल केलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकणार नाही. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये चोरीमारी होणं किंवा काही आपलं नुकसान होणं, प्रवासामध्ये अगदी बॅगच्या बॅग चोरीला जाणे, नुसतं पाकिटमारी नव्हे अखंड सामानच चोरीला जाणे, अशा काही गोष्टी दिसतात. तर लांबच्या प्रवासाला जाताना ही काळजी अवश्य घ्या. बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा असतात की आपल्याला झाल्यावर कळतं. तर ते न करता तुम्हाला या गोष्टी मी जे सांगतो आहेत त्याची तुम्ही अगोदर काळजी घेतली तर तुम्हाला यामधून काही नुकसान टाळता येईल किंवा मनस्तापही टाळता येईल.
घरामध्ये वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे घरामध्ये हट्ट पुरवणे किंवा आपल्या घरातल्या लोकांच्या प्रत्येक इच्छा पुरवणे हे तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उगाचच काही कमिटमेंट कोणाला करू नका. जर पूर्ण होण्यासारखी असेल तरच कमिटमेंट करा, नाहीतर नाही म्हणायला शिका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या महिन्यात मिळेल आणि ते मिळालं की त्यांचाही आनंद द्विगुणित होईल आणि तो आनंद तुम्हालाही त्याचा परिणाम साधता येईल. घर दुरुस्ती किंवा वाहन दुरुस्ती असा काही खर्च अनावश्यक या महिन्यात येणार असं दिसून येतं की तुम्ही एक टूर करून आलात आणि जेवढा अपेक्षित खर्च नव्हता तो आपल्या वाहनावर खर्च झाला. घरासाठी काही खर्च करावा लागला. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी काही खर्च झाला. अशा अनेक प्रकारे खर्च तुम्हाला या महिन्यात करावा लागेल. पण उत्पन्न जे आहे ते तुमच्याकडे असल्यामुळे, स्रोत जो आहे, सोर्स जो आहे तो तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. पण अचानक एवढा खर्च निघाला तर थोडासा विचार तुमच्या मनात येईलच. पण तो सगळा अत्यावश्यक खर्च होता, त्यामुळे ते केलं तरी वाईट वाटत घेऊ नका. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या स्वतःला पाय सुजणे किंवा पायाला सुजीचं कारण, पाय सुजला पण त्याचं कारण डायग्नोसिस न होणे, अशा काही गोष्टी दिसून येतात. तर मूळ आणि पूर्वीचे जे काही रोग आहेत ते थोडं डोकं वर काढू शकतात. तर असं पूर्व इतिहास जो आहे तो जाणून घेणं गरजेचं आहे. अचानक काही उद्भवणार नाही, पण पूर्वीची जुनी दुखणी जी आहेत ते थोडं डोकं वर काढू शकतात, विशेषतः पायाच्या बाबतीत. तर त्या बाबतीत आपलं लक्ष असू द्या. योग्य वेळी सल्ला घ्या, डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला शिरोधार्य माना. कौटुंबिक परिस्थितीमध्ये आपल्याला विशेषतः जेव्हा सगळे गेट टुगेदर किंवा कार्य किंवा लग्न समारंभ अशा निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र येण्याचा योग या महिन्यात दिसून येतो. आपल्या घरातील कार्य, लग्नसराईमध्ये, लग्नाच्या विवाहादी मंगल कार्यामध्ये एकमेकांना भेटणे, एकमेकांसाठी वेळ देणे असं ह्या महिन्यामध्ये दिसून येतं. हे होतं वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.